नमस्कार शेतकरी बांधवांनो, लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मोठा निर्णय या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी घेण्यामध्ये आलेला आहे। जे शेतकरी बांधव कर्जमाफीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, आता अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यासोबत जे कर्जदार म्हणजेच की शेतकरी बांधव नियमित कर्ज भरत होते, अशा शेतकरी बांधवांच्या सुद्धा खात्यावरती 50,000 रुपये लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, यामध्ये नेमकी काय अटी लावण्यामध्ये आलेले आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज कर्जमाफी होणार, कोणत्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये लाभ मिळणार, हे तुम्हाला शेतकरी बांधवांनो A to Z माहिती सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, काय अटी लावण्यामध्ये आलेले आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये लाभ दिला जाणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज या ठिकाणी माफ होणार, हे तुम्हाला आता A to Z माहिती शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्यांवरती पाहिलं असेल की तुम्हाला त्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमचं कर्ज माफ होणार, उद्या तुमचं कर्ज माफ होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहायला गेलात तर तुमचं कर्ज माफ काय झालेलं नव्हतं। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेत स्पष्टीकरण दिलं आहे की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आज या म्हणजेच की 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जे नियमित कर्जदार असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपयांचा लाभ आणि ज्या शेतकरी बांधवांच्या नावावरती कर्ज असेल अशा शेतकरी बांधवांचं 2 लाखांपर्यंतचं कर्जमाफ या ठिकाणी या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। जर का तुम्ही या अटी म्हणजेच की अटी पाळल्या असतील, जर का तुमच्या या अटी पूर्ण असतील, जर का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली ही तुमची कामे पूर्ण असतील, जर का तुम्ही अपात्र नसाल, जर का तुम्ही पात्र असाल, तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। आता आपण हेच जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आलेली आहे। जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे बँक खात्यावरती म्हणजेच की 2 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ झाल्याचा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज पाहायला मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 50,000 रुपयांचं जे शेतकरी बांधव नियमित कर्ज भरतात अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये म्हणजेच की जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची अपडेट असणार आहे, कारण की आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा कर्जमाफी बद्दल सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे। आजपर्यंत फक्त आश्वासन दिलं जात होतं, परंतु आता टप्प्याला देखील सुरुवात झाली आहे। म्हणजेच की आज या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा दुसरा तिसरा टप्पा या ठिकाणी राबवण्यामध्ये येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्पष्टपणे सांगणं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, यासाठी तुम्ही पात्र आहेत का आता हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासोबत कोणते 18 जिल्हे आहेत, त्या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील तुम्हाला पुढे पाहायचं आहे। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा टप्पा समजून घ्या। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी व त्यानंतरही थकीत राहिलेले 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, 1 एप्रिल 2019 पासून 2025 पर्यंत म्हणजेच की 30 सप्टेंबर 2025 रोजी व इतर थकीत म्हणजेच की पीक कर्ज काढलेले असतील तर अशा शेतकरी बांधवांचे पूर्णपणे माफ या ठिकाणी होणार आहे। म्हणजेच की 2019 पासून 2025 पर्यंत कधीही कर्ज काढलेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांचं 2 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे। आता पाहूया नियमित कर्ज फेडणाऱ्या कारणास शेतकरी बांधवांनो, नियमित कर्ज फेड
फेडणाऱ्या शेतकरी बांधवांना नेमकी कशा प्रकारे या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे हे पाहूया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, पहा आता सन 2022, 23, 24, 25 या तीन अधिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज उचलले आणि त्यानंतर परतफेड केली असणाऱ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 2022 असेल, 23 असेल, 24 असेल आणि 2025 असेल, या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही कर्ज उचललेले असेल आणि ती परतफेड केलेली असेल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता तुम्हाला हे तर समजलं असेल कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफ होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की शेतकरी बांधवांनो कोणत्या, म्हणजेच की 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी आजच जमा होणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांनी परतफेड केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये अनुदान नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी आहे आता ते पहा। नंबर 1 वरती आहे अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर जालना, अहमदनगर मधील शेतकरी असाल, जालना मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यामध्ये आलेला आहे। अहमदनगर जालना मधील आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये, तुमची जर का मी सांगितलेली कामे पूर्ण असतील तर तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। त्यानंतरचं नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल किंवा तुम्ही 50,000 रुपये अनुदान म्हणजेच की परतफेड केल्यानंतर तुम्हाला कधी भेटणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। कोल्हापूर मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील, सातारा मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफी होण्याची प्रतीक्षा करत असाल, 50,000 रुपये अनुदान येण्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पुणे, उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यासोबत जे शेतकरी बांधव दरवेळी कर्ज भरतात अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये अनुदान बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील शेतकरी बांधवांना भेटणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुम्हाला देखील या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार आहे, लाभ भेटणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।